पुढची बातमी। महसूल अधिकारी कार्यालयामध्ये 5 आदिवासींनी विष घेतले। महसूल प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलले। सिमेंट कंपनीने घेतलेल्या जमिनीचा मोबदला न दिल्याचा आरोप केला जातो। अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव या सगळ्या संदर्भात लढा देतात। प्रकरणाला महसूल प्रशासन आणि माणिकगड सिमेंट कंपनी जबाबदार आहे। आदिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हा आरोप केला। महसूल अधिकारी कार्यालयामध्ये 5 आदिवासींनी विष घेतलेलं आहे। सिमेंट कंपनीने जमीन घेतली मात्र मोबदला न दिल्याचा आरोप केला जातो। ज्यांच्या जमिनी खोदून टाकल्या, ज्यांच्या जमिनी क्षेत्राच्या आतमध्ये आहे, उत्खनन झालं, या लोकांना एक नवीन पैसा दिला नाही, त्यांचं शोषण झालं, त्यांना या वेदना असह्य झाल्यामुळे आणि बर्बाद झालो या भावनेतून त्यांनी आज जी घटना घडवली आहे त्याला खरं तर प्रशासनातील महसूल विभाग आणि खास करून माणिकगड सिमेंट कंपनी जबाबदार आहे। याबद्दलचा ठोस निर्णय घ्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे। ते काल जे घडलेलं प्रकरण आहे अतिशय गंभीर आहे, चुकीचं आहे, तसं होता कामा नये। त्यामुळे त्या 5ही कुटुंबाला तलांडे, कुर्मेते, आग्राम 2 बहिणी आमच्या त्यांना भेटलो। त्यांना 100% या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी महोदय जाणार, पूर्ण आढावा घेणार आणि जे वास्तविकता आहे वास्तविकता शोधून 100% त्यांना न्याय देईल। त्याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही, न्याय मिळेल।